ही जाती धर्माचं कुठलंही मला असं वाटतं अनधिकृत बांधकाम आणि अनधिकृत वस्त्या तिथं वसणार नाहीत असा कडक नियम करावा शासनानं. काय संबंध यांचा या मुसलमानांचा आणि हे सगळे जे कोणते मशिदी बांधतात, छत्रपतींच्या गडकिल्ल्यांवरती मशिदी उभ्या राहिल्या गांडून आपण झोपलोय. कुठे होते हे शरद पवार आणि हे सगळे हे काँग्रेसी हे सगळे लबाड लोक ही यांनीच खतपाणी घातलं. मी छाती ठोकपणे तुम्हाला सांगू शकतो यांनीच या सगळ्या गोष्टींना खतपाणी घातलंय. कारण जिथे हे मुसलमान आहेत ना तिथे राष्ट्रवादीला मतं पडतात, तिथं शरद पवारांच्या गटाला मतं पडतात. तुम्हाला माहिती आहे या सगळ्या गोष्टींच्या मागे, कारण ही सगळी राजकारणाची ताकद या लोकांना मिळते म्हणून यांना इतकं पेव फुटतं. नाही तर यांची विषाद नाही, यांची हिंमत नाही. तो दोस्तों सुना आपने कि ये एक साजिश के तहत ही किया गया काम है और ये पहले से सोची समझी साजिश है। और जब ये लोग अपने दिलों में इतनी दुश्मनी पाले हुए हैं मुसलमानों के लिए, तो आप समझ सकते हैं कि ये कुछ भी कर सकते हैं और इसके साथ कड़क से कड़क कार्रवाई होना चाहिए। आपकी राय क्या है? कमेंट बॉक्स